नमस्कार स्वामी भक्तांनो, मला माहिती तुम्ही स्वामींना इच्छा मागून 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 थकलेले आहात. त्यामुळेच स्वामींनी तुमच्यासाठी हा मंत्र तुमच्या समोर आणलेला आहे आणि आज हा मंत्र तुमच्या कानावर पडणार आहे. तुमच्या कानावर हा मंत्र 108 वेळा जप तुमच्या कानावर पडणार आहे आणि तुम्ही हा मंत्र 108 वेळा श्रवण करणार आहात. आता तुमच्या इच्छेला पूर्ण होण्यासाठी कोणी तुम्हाला रोखू शकत नाही. तुमची जी पैशाची अडचण होती, तुमच्या घरामध्ये पैसा येत नव्हता, पैसा टिकत नव्हता, ती अडचण कायमची नष्ट होणार आहे. या ठिकाणी आज तुमचा जो स्वामींना मागण्याचा उद्देश होता तो या ठिकाणी संपणार आहे. तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. तुमच्या घरामध्ये लाखो करोडो रुपये येणार आहे. तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. हा मंत्र त्याच व्यक्तीच्या कानावर पडतो, त्याच व्यक्तीला स्वामी त्याच व्यक्ती समोर देतात. हा व्हिडिओ, हा मंत्र ज्या व्यक्तीने स्वामींसाठी काहीतरी केलेले आहे, जो व्यक्ती स्वामींसाठी खूप मेहनत करतो, तो स्वामींचा खूप कट्टर भक्त आहे, तर त्याच व्यक्तीकडे हा मंत्र जाणार आहे. हा मंत्र त्याच व्यक्तीच्या कानावर पडणार आहे. हा मंत्र त्याच भक्ताच्या कानावर पडणार आहे जो भक्त स्वामींचा कट्टर भक्त आहे आणि तो स्वामींना पैसे इच्छा पूर्ण करा म्हणून मागून थकलेला आहे. तुम्हाला माहीत आहे तुम्ही स्वामींना इच्छा मागून थकलेला आहात. त्यामुळेच स्वामींनी तुमच्यासाठी हा मंत्र बनवलेला आहे आणि हा मंत्र तुमच्या कानावर स्वामी समर्थ महाराज टाकणार आहे. त्याचे तुम्हाला आज फळ भेटणार आहे. फळ तुम्हाला खूप मोठे भेटणार आहे. तुमची इच्छा आज एका फटक्यात दूर होणार आहे. तुमची जी इच्छा होती ती एका फटक्यात तुमची या ठिकाणी पूर्ण होणार आहे. ती इच्छा तुमची काही पण असेल, तुमच्या घरामध्ये पैसा नसेल तर तुमच्या घरामध्ये पैसा मिळून जाईल. तुमच्या घरामध्ये पैसा येत नसेल, तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल तर आजपासून तुमच्या घरामध्ये पैसा यायला सुरुवात होईल या मंत्राच्या साह्याने. या मंत्राच्या साह्याने तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल तर ते पण अडचण या ठिकाणी दूर होणार आहे. तुमच्या घरामध्ये आजपासून पैसा टिकायला सुरुवात होणार आहे. तुमच्या घरामध्ये जी पैशाची अडचण होती ती कायमची या ठिकाणी या मंत्राच्या साह्याने दूर होणार आहे. आणि जर तुमच्या खिशामध्ये पैसा टिकत नसेल ती पण अडचण या मंत्राच्या साह्याने या ठिकाणी दूर होणार आहे. तुम्ही फक्त हा मंत्र पूर्ण 108 वेळा स्वामींसाठी ऐका. स्वामींनी तुमच्यासाठी हा मंत्र तुमच्यासाठी साक्षात स्वामींनी तुम्हाला पाठवलेला आहे. तुम्ही खूप स्वामींना मागून थकलेला आहात. आता तुम्ही खूप थकलेला आहेत, त्यामुळेच स्वामींनी तुमच्या कानावर पडण्यासाठी हा मंत्र तुमच्यापर्यंत पाठवलेला आहे. यामुळे तुम्ही स्वामींना बघून दुर्लक्ष अजिबात करू नका, कारण की स्वामींनी जर तुमच्यावर बघून दुर्लक्ष केलं तर तुमचं आयुष्य सगळं उद्ध्वस्त होईल. तुमच्या आयुष्यात सगळी दारिद्र्य येऊन जाईल. तुमच्याकडे लक्ष्मीचे वातावरण राहणार नाही याची तुम्ही जाणीव ठेवा आणि हा मंत्र पूर्ण ऐका कृपया स्वामी भक्तांनो. तुम्ही असं अर्धवट ऐकून याला स्वामींना नाराज करू नका. तर चला आणखीन बघूया स्वामींनी या मंत्रामध्ये काय काय टाकलेलं आहे. ज्या व्यक्तीने स्वामींची खूप भक्ती केलेली आहे, स्वामींचे खूप मंत्र ऐकलेले आहे, त्यांच्यासाठीच हा मंत्र आहे. तुमच्या जर हा मंत्र कानावर पडला आणि तुम्ही जर हा मंत्र पूर्ण ऐकला तर तुमच्या ज्या संपूर्ण इच्छा होत्या त्या पूर्ण होणार आहे. तुमच्या जर घरामध्ये सतत भांडण तंटे चालत असेल, तुमचा मुलगा जर तुमचे ऐकत नसेल, तुमचा मुलगा जर पैसा कमवता येत नसेल तर या ठिकाणी त्याला पैसा कमवता येणार आहे आणि तो कायमचा तुमचा ऐकणार आहे. फक्त आणि फक्त या मंत्राच्या साह्याने. या मंत्राला ज्याने हलक्यात घेतले त्याच्या आयुष्यात सगळी दारिद्र्य आली, त्याचे आयुष्य सारे उद्ध्वस्त झाले. त्यामुळे कृपया तुम्ही हा मंत्र हलक्यात घेऊ नका. हा मंत्र 1-2 मिनटं वाचून ऐकून श्रवण करून याला सोडून देऊ नका. हा मंत्र पूर्ण 108 वेळा जाप करा. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तुम्ही तुमच्यासाठी नका बघू हा व्हिडिओ, तुम्ही माझ्यासाठी नका बघू हा व्हिडिओ, तुम्ही हा व्हिडिओ बघा स्वामींसाठी. तुम्ही हा व्हिडिओ स्वामींसाठी बघा. तर भक्तांनो, तुमच्या घरामध्ये जर तुमचं मूळ बाल कोणाला होत नसेल, तुमच्या घरामध्ये सतत दारिद्र्य चाललेली राहत असेल, तुमच्या घरामध्ये आनंद नसेलच, तुमच्या घरामध्ये आनंदाचा
क्षणसुद्धा नसेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ पुरा महत्त्वपूर्ण होणार आहे. तुमच्यासाठी हा मंत्र खूप महत्त्वाचा ठरणार आहे आणि कामाचा सुद्धा ठरणार आहे. हा मंत्र असाच कोणाच्या कानावर पडत नाही. याचा अर्थ असा होतो, तुमच्या कानावर आज हा मंत्र पडला, तुम्ही हा मंत्र 108 वेळा ऐकला. त्याचे कारण 108 वेळा ऐकले म्हणायचे कारण म्हणजे तुमचे यामागे स्वामींसाठी तुम्ही खूप तळमळ केलेली आहे. स्वामींचे तुम्ही खूप मंत्र ऐकलेले आहे. यामागे तुम्ही स्वामींची खूप कट्टर भक्ती केलेली आहे. त्याचे फळ तुम्हाला आज या मंत्राच्या साह्याने भेटणार आहे. तुमची एक पण इच्छा या ठिकाणी अधुरी राहणार नाही. तुम्ही खूप आज धनवान होणार आहे. ज्या भक्तावर कर्ज होते ते पूर्ण नील होणार आहे. या ठिकाणी तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. आता स्वामींनी साक्षात तुमच्याकडे हा मंत्र पसरलेला आहे. हा मंत्र साक्षात तुमच्या समोर स्वामींनी ठेवलेला आहे. यामुळे तुम्ही या मंत्राला बघून दुर्लक्ष अजिबात करू नका. तर चला तो मंत्र कोणता आहे तो बघूया आपण. या ठिकाणी मंत्र बघण्यापूर्वी भक्तांनो, तुम्ही जर माझ्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जर कट्टर भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ महाराजचा जप तुम्ही कमेंटच्या बॉक्समध्ये टाकून द्या. तर चला हा मंत्र स्वामींनी तुमच्यासाठी साक्षात तुमच्यासाठी तुमच्या समोर तुमच्या कानावर पडण्यासाठी दिलेला आहे. यामुळे तुम्ही याला अर्धवट ऐकून किंवा 2-5 मिनटं ऐकून तुम्ही स्वामींचा अपमान करू नका आणि हे चॅनल सबस्क्राईब करून टाका. स्वामींसाठी तुम्ही एवढे करा. तर चला करू त्या मंत्राला सुरुवात आणि तो मंत्र बघूया पूर्ण. ओम नमो श्री स्वामी समर्था चैतन्य रूपाय धनम प्रदाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्था चैतन्य रूपाय धनम प्रदाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनम प्रदाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनम प्रदाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनम प्रदाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनम प्रदाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनम प्रदाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनम प्रदाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनम प्रदाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनम प्रदाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय नमः. धनम प्रदाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनम प्रदाय नमः.
ओम श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनं प्रदाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्था चैतन्य रूपाय धनं प्रदाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्था चैतन्य रूपाय धनं प्रदाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनं प्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनं प्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनं प्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनं प्रदाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनं प्रदाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनं प्रदाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनं प्रदाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनं प्रदाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय नमः धनं प्रदाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनं प्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनं प्रदाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्था चैतन्य रूपाय धनं प्रदाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्था चैतन्य रूपाय धनं प्रदाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनं प्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनं प्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनं प्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय
धनं प्रदाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनं प्रदाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनं प्रदाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनं प्रदाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनं प्रदाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय नमः धनं प्रदाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनं प्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनं प्रदाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्था चैतन्य रूपाय धनं प्रदाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्था चैतन्य रूपाय धनं प्रदाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनं प्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनं प्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनं प्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनं प्रदाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनं प्रदाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनं प्रदाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनं प्रदाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनं प्रदाय नमः। ओम
श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय नमः धनं प्रदाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनं प्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनं प्रदाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्था चैतन्य रूपाय धनं प्रदाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्था चैतन्य रूपाय धनं प्रदाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनं प्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनं प्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनं प्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनं प्रदाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनं प्रदाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनं प्रदाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनं प्रदाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनं प्रदाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय नमः धनं प्रदाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनं प्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनं प्रदाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्था चैतन्य रूपाय धनं प्रदाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्था चैतन्य रूपाय धनं प्रदाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनं प्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय
नमः। ओम श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनम प्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनम प्रदाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनम प्रदाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनम प्रदाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनम प्रदाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनम प्रदाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय नमः धनम प्रदाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनम प्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनम प्रदाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्था चैतन्य रूपाय धनम प्रदाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्था चैतन्य रूपाय धनम प्रदाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनम प्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनम प्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनम प्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनम प्रदाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनम प्रदाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनम प्रदाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय चैतन्य रूपाय धनम प्रदाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय
चैतन्यरूपाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय चैतन्यरूपाय धनं प्रदाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय चैतन्यरूपाय नमः धनं प्रदाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय चैतन्यरूपाय धनं प्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय चैतन्यरूपाय धनं प्रदाय